नमस्ते गाईज. आज आपण पाहणार आहोत एक गुजराती रेसिपी. ती म्हणजे मस्त चमचमीत झणझणीत अशी सोलानू बैंगन मिरची शाकभाजी पाहणार आहोत. तर तुम्हाला ही गुजराती रेसिपी सोलानू बैंगन मिरची शाकभाजीची रेसिपी तुम्हाला शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूअस पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. नमस्कार वायटी परिवार, मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल @ तृप्ती मेरे कुकिंग अँड ब्लॉगिंग वरती. सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते. आणि आज आहे 4 जानेवारी 2024. मार्गशीर्ष महिन्यातला हा चौथा गुरुवार आहे आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. त्यांचे सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओला सुरुवात. गुजराती तर पहा गाईज, गुजराती रेसिपी सोलानू बैंगन मिरची शाकभाजी बनवण्यासाठी गॅस सुरू करून गॅसवरती प्रथम कढई तापत ठेवायची आहे. कढई तापली की त्याच्यामध्ये तेल ॲड करायचं आहे. तेल छान असं गरम झालं की फोडणीला जिरं आणि कढीपत्ता घालायचं आहे आणि ह्याच्यामध्ये अद्रक, लसूण, जिरं तसेच बडीशोप आणि धणे ह्याची ही पेस्ट आहे या भाजीमध्ये ॲड करायची आहे आणि छान अशी परतून घ्यायची आहे. तसेच या सोलानू बैंगन मिरची शाकभाजीसाठी उभाच कांदा चिरावा लागतो. पहा, याच्यामध्ये आपण उभा चिरलेला कांदा ॲड केलेला आहे. तसेच टॅमॅटो ॲड करून छान असं 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं हा कांदा टॅमॅटो छान असा परतून झाल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर तसेच हिंग ॲड करून हा कांदा शर्मेने ब्राऊन होतोपर्यंत छान असा एक 4 मिनटं परतून घ्यायचा आहे. खमंग असा 4 मिनटं हा कांदा सुंदर असा आपला शर्मेने ब्राऊन लालसर होईल. पहा, आणि ह्याच्यानंतर आपण ह्याच्या गरम मसाला ह्याच्यामध्ये आता फोडणीला घालायचा आहे आणि पुन्हा छान असा हा कांदा टॅमॅटो मसाला हा सुंदर असा परतून घ्यायचा आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा छान असं घट्ट दही ॲड करायचं आहे आणि छान अशी ही ग्रेव्ही मसाल्याची परतून घ्यायची आहे. जवळजवळ 5 मिनटं ही ग्रेव्ही परतून घ्यायची आहे. 5 चवीसाठी सॉल्ट ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. 5 मिनटं ही मसाल्याची ग्रेव्ही परतून झाल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये सोलानू आणि चिरलेले बैंगन हे ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तसेच ह्याच्यामध्ये बटाटासुद्धा एक ॲड केलेला आहे. आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये जो पदार्थ ॲड करायचा आहे, जी भाजी ह्याच्यामध्ये जी ॲड करायची आहे ती म्हणजे भावनगरी मिरची ॲड करायची आहे. हो गाईज, गुजराती रेसिपी सोलानू बैंगन मिरची शाकभाजीमध्ये भावनगरी मिरची ह्याच्यामध्ये ॲड केली जाते. आता ही भावनगरी मिरची मी छान अशी चिरून त्या भाजीमध्ये ॲड करून छान अशी ही भाजी आपली परतून घ्यायची आहे. ही भाजी छान अशी सोलानू बैंगन मिरची शाकभाजी छान अशी मसाल्यामध्ये परतून झाल्याच्यानंतर ह्याच्यावरती एक 2 ते 3 मिनटं झाकण ठेवायचं, वाफ येऊन द्यायची. ह्या भाजीला वाफ येऊन दिल्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये आता ॲड करायचे आहे ते म्हणजे गरम पाणी ॲड करायचं आहे. आणि हो गाईज, ह्याच्यामध्ये गरम पाणीच ॲड करायचं आहे. गार पाणी ॲड करू नका. जर तुम्ही गार पाणी ॲड केलं ना तर भाजीचीही चव जाऊ शकते. पहा, तर पहा, पुन्हा मी 2 ते 3 मिनटं भाजीवरती झाकण ठेवलं आहे. आता गरम पाणी, झाकण काढून गरम पाणी ह्या भाजीमध्ये मी ॲड करत आहे. पहा, छान अशी आपली ही भाजी वाफेवरती थोडीशी शिजलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये जवळजवळ 1 ग्लास गरम पाणी ॲड केलेलं आहे. ही भाजी होण्यासाठी 1 ग्लास पाणी पुरेसं आहे, कारण ही सगळी मिळून जवळजवळ पावशेर भाजी आहे. त्याच्यामुळे पावशेर भाजीला 1 ग्लास पाणी पुरेसं आहे. आता 1 ग्लास गरम पाणी ह्याच्यामध्ये भाजीमध्ये ॲड केल्याच्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि त्या झाकणावरती थोडं पाणी ठेवून छान ही भाजी आपल्याला 15 मिनटं शिजून द्यायची आहे. 15 मिनटं झालेली आहे. आता 15 मिनटानंतर झाकण काढायचं आहे भाजीवरचं. ही भाजी छान अशी हलवून घ्यायची. नंतर ह्याच्यामध्ये हिरवीगार कोथिंबीर असते, ती हिरवीगार कोथिंबीर बारीक चिरून ह्याच्यावरती पेरायची आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून ही भाजी थोडा वेळ एक 5 मिनटं झाकण ठेवून मग ही भाजी आपल्याला 5 मिनटानंतर सर्व करण्यासाठी घ्यायची आहे. तर गाईज, कशी वाटली तुम्हाला आजची ही गुजराती रेसिपी
सोलानू बैंगन मिरची शाकभाजी आवडली का तुम्हा सर्वांना? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मला कमेंटमध्ये कळवण्याआधी नक्की घरी पण तुम्ही ट्राय करून पहा ही गुजराती रेसिपी सोलानू बैंगन मिरची शाकभाजी. तुम्ही घरी नक्की ट्राय करा. तुम्ही ह्याचा स्वाद घ्या, घरातल्यांनाही ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण ही जी गुजराती रेसिपी सोलानू बैंगन मिरची शाकभाजी बनवली आहे ही तुम्हाला कशी वाटली ते. तर पहा गाईज, मस्त आपली ही चमचमीत झणझणीत अशी ही गुजराती रेसिपी सोलानू बैंगन मिरची शाकभाजी आपली ही तयार झालेली आहे. ही सोलानू बैंगन मिरची शाकभाजी तुम्ही पुरीसोबत किंवा कोणत्याही खिचडीसोबत ही भाजी तुम्ही खाऊ शकता किंवा एखादं बटर नानसोबतसुद्धा ही भाजी तुम्ही खाऊ शकता. अशाच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल @directcooking मेरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल. धन्यवाद. हॅव अ गुड डे. भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सर्वांनी तोपर्यंत तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद. बाय बाय.